नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतंच. देवघरातनं एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरत असते. आपल्या धर्मग्रंथांमध्ये असं सांगितलंय की घरातील मंदिरामध्ये दिवसातून कमीत कमी 2 वेळा पूजा करावी. असं केल्याने तुमच्या मनाला खूप शांती मिळते, तसेच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येऊ लागते. परंतु जर घरातील मंदिर जर योग्य दिशेला नसेल किंवा मंदिराशी संबंधित काही चुका झाल्या असतील तर त्याचे वाईट परिणाम देखील आपल्यावरती होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये पूजाघर बनवताना आणि पूजा करताना वास्तुशास्त्राच्या काही खास नियमांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे नियम पाळल्यास घरातील तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्रगती मिळू शकते. तर मग चला घरातील मंदिराशी संबंधित काही महत्त्वाच्या टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत. घरामध्ये मंदिर बनवताना किंवा ते ठेवताना त्याची दिशा योग्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी ईशान्य दिशा म्हणजेच उत्तर पूर्व दिशा ही सर्वात चांगली मानली जाते. जर तुम्हाला ईशान्य दिशेला मंदिर ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही ते घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला देखील ठेवू शकता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी की मंदिराला कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये. असं केल्यानं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि यामुळे कुटुंबातील सदस्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि म्हणून शक्यतो ही दिशा टाळावी. त्यानंतर पूजा करत असताना देवघरामध्ये देवाची मूर्ती किंवा प्रतिमा पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवाव्यात. या मूर्ती मंदिराच्या भिंतीपासून थोड्या अंतरावर ठेवाव्यात. असं मानलं जातं की असं केल्यानं धूप आणि अगरबत्तीचा सुगंध तसेच सकारात्मकता मंदिरामध्ये सर्वत्र पसरते. हे नियम पाळून जर तुम्ही पूजाघर बनवलं तर तुम्हाला वास्तुदोषांपासून मुक्ती मिळू शकते. घरामध्ये आनंद आणि सकारात्मक वातावरण टिकून राहतं. तसेच मंदिरामध्ये कधीही देवी देवतांच्या मूर्ती हे समोरासमोर ठेवू नयेत, कारण असं करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे मूर्तींची मांडणी करताना ही गोष्ट आपण आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर आपल्या पूजा घरामध्ये रंगकाम करताना किंवा मंदिर घरी आणताना रंगाची निवड देखील अत्यंत काळजीपूर्वक करावी. मंदिरामध्ये कधीही गडद आणि भडक रंग वापरू नयेत. काळा, निळा यासारखे गडद रंग मंदिरामध्ये कधीही लावू नयेत. असं केल्यानं तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरेल. याऐवजी तुम्ही मंदिरामध्ये पांढरा, फिकट पिवळा यांसारखे हलके रंग वापरू शकता. हे रंग घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रभावित करतात. यामुळे कुटुंबामध्ये शांततापूर्ण वातावरण टिकून राहतं. हलके रंग मनाला शांती देतात आणि सकारात्मकता वाढीस लागते. त्यानंतर घरातील मंदिरामध्ये पूजा साहित्य ठेवण्यासाठी देखील एक जागा असते. याची काळजी घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. असं मानलं जातं की धूप, दिवा, तेल, धार्मिक पुस्तकं इत्यादी पूजा साहित्य मंदिराच्या पश्चिम भिंतीकडे ठेवावं. परंतु चुकूनही कुठलीही वस्तू मूर्तीच्या वरच्या जागेत ठेवू नये. मूर्तीच्या वर काहीही ठेवणं हे योग्य मानलं जात नाहीच. तसंच मंदिर अशा ठिकाणी ठेवावं जिथे पुरेसा सूर्यप्रकाश आत येत असेल. अशा प्रकारे घरामध्ये मंदिर ठेवल्यानं तुमच्या जीवनातील दुर्दैव हे कमी होऊ शकतं. कामांमध्ये येणाऱ्या अडचणी या हळूहळू नष्ट होऊ शकतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पूजा घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी. सकाळी पूजाघर हे पाण्यानं धुवून घ्यावं. देवांच्या मूर्ती स्वच्छ कराव्यात. मात्र देवघरामध्ये जर दुर्गंधी असेल तर व्यक्तीला वाईट परिणामांचा देखील सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मंदिर आणि देवाच्या मूर्ती या नियमितपणे स्वच्छ कराव्यात. तसेच पूजा करताना चुकूनही खंडित मूर्ती तिथे ठेवू नये. खंडित मूर्ती ठेवणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं. जर तुम्ही घरातील मंदिराशी संबंधित या नियमांची काळजी घेतली तर तुमच्या घरातील भांडणं, गृहकलेश हे अत्यंत कमी होतील. कुटुंबामध्ये प्रेम टिकून राहील. जीवनामध्ये प्रगतीचे नवनवीन मार्ग खुले होतील आणि त्यामुळे तुमच्या मंदिराची स्वच्छता आणि नियमांचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं हे नियम पाळून जर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघराची मांडणी केलीत तर तुमचं आयुष्य हे सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.